टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नमस्कार, मी दत्ता कानवटे। छत्रपती संभाजीनगरच्या एक्सप्लेनरमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आजचा छत्रपती संभाजीनगरचा दिवस गाजला तो रक्षाबंधनामुळे। रक्षाबंधन हा सण जो आहे तो पूर्वी घराघरामध्ये कौटुंबिक पद्धतीने साजरा केला जात होता। मात्र यावर्षी सरकारने लाडकी बहीण योजना आणल्यानंतर या रक्षाबंधन कार्यक्रमाला एक जल्लोषाचं उत्सवाचं स्वरूप प्राप्त झालंय आणि तेच उत्सवी स्वरूप आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सुद्धा पाहायला मिळालं। कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरुवातीला अंबादास दानवे यांच्या घरी ही रक्षाबंधन जे आहे ते साजरे करण्यात आले। त्यांचा कौटुंबिक सोहळा होता। विरोधी पक्षनेते असल्यामुळे त्या सोहळ्याला सुद्धा एक प्रसिद्धीचं वलय सुद्धा निर्माण झालं होतं। मात्र यावेळी बोलताना अंबादास दानवे सुद्धा म्हणाले की फक्त रक्षाबंधनाच्या सोहळ्याला 1,500 रुपयाचं बंधन राहू नये किंवा 1,500 रुपयापुरतंच हे रक्षाबंधन जे आहे ते लिमिटेड राहू नये अशा स्वरूपाची त्यांनी टीका सुद्धा केली होती। त्यानंतर अंबादास दानवे हे पोलीस आयुक्तालयात गेले आणि पोलीस आयुक्तालयामध्ये त्या ठिकाणी असलेल्या दामिनी पथकाच्या जे काही महिला किंवा महिला पोलीस असतात त्यांच्याबरोबर त्यांनी रक्षाबंधन साजरं केलं। मात्र या रक्षाबंधनाला मोठं उत्सवी स्वरूप पाहायला मिळालं ते संजय शिरसाट आणि अतुल सावे अर्थात भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये। संजय शिरसाट यांच्या घरीच त्यांच्या मुलीकडून रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या आयोजन कार्यक्रमाला त्या ठिकाणी त्यांनी पैठण्यांचं सुद्धा वाटप केलं। हा भाग एक वेगळा असला तरी सुद्धा मोठ्या संख्येने या रक्षाबंधन कार्यक्रमाला संजय शिरसाट यांच्या घरी महिला सहभागी झाल्या होत्या। या महिलांनी संजय शिरसाट यांना ओवाळलं आणि त्यांना राख्या सुद्धा बांधल्या। संजय शिरसाट यांना यांच्या मुलीने सगळ्यात पहिल्यांदा राखी बांधली आणि त्या ठिकाणी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली। संजय शिरसाट सुद्धा म्हणाले की माझ्या मुलीच्या जन्मानंतरच माझ्या आयुष्यात खूप चांगल्या घडामोडी घडल्या, त्यामुळे मी माझ्या मुलीला लक्ष्मी समजतो आणि माझ्या मुलीकडूनच पहिली राखी बांधून घेतो आणि त्यानंतर माझ्या बहिणी असतील किंवा इतर महिला भगिनी असतील त्यासुद्धा त्यांना राखी बांधत असतात हे सुद्धा त्यांनी सांगितलं। या सगळ्या महिलांनी राखी बांधल्याच्या नंतर संजय शिरसाट यांनी या सगळ्या महिलांना पैठणी जे आहे ते गिफ्ट म्हणून दिल्या। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं उत्सवी स्वरूप रक्षाबंधन कार्यक्रमाला लागलं ते म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयामध्ये। भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयामध्ये भाजपचे मंत्री आहेत अतुल सावे आणि त्याचबरोबर भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत भागवत कराड। हे दोघेही भाजप कार्यालयामध्ये आले आणि त्या ठिकाणी त्यांनी रक्षाबंधन साजरा केला। या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या आणि त्यांनी अतुल सावे त्याचबरोबर भागवत कराड यांना राख्या बांधून हा रक्षाबंधनाचा सोहळा जो आहे तो त्या ठिकाणी साजरा केला। मात्र त्या ठिकाणी रक्षाबंधनाच्या निमित्तानं या सगळ्या जमलेल्या बहिणींना कुठलं गिफ्ट दिलं जात आहे का याची खातरजमा केली, मात्र तिथं गिफ्ट दिलं जात नव्हतं। पण अतुल सावे बोलताना म्हणाले की महिलांचं सक्षमीकरण हेच आमच्या सरकारनं या महिलांना दिलेलं मोठं गिफ्ट आहे आणि अधिकाधिक महिला कशा सक्षम होतील हे सातत्याने आम्ही पाहत राहू आणि तेच आम्ही या सगळ्या महिलांना गिफ्ट देऊ अशी बोलकी प्रतिक्रिया दिली होती। त्या ठिकाणी भागवत कराड यांनी सुद्धा रक्षाबंधन साजरं केलं। भागवत कराड यांच्या बहीणसुद्धा या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। खरं तर रक्षाबंधन हा सण कुटुंबात साजरा होत होता, मात्र या कुटुंबाला या कौटुंबिक उत्सवाला सगळ्यात महत्त्वाचं उत्सवी स्वरूप दिलं म्हणजे अनंत दिघे यांनी। अनंत दिघे यांनी 20-25 वर्षापूर्वीच त्या ठिकाणी रक्षाबंधन मोठ्या प्रमाणात साजरे करायचे। त्यांच्या दोन्ही हाताला पूर्ण अगदी खांद्यापर्यंत राख्या बांधलेल्या असायच्या। इतक्या मोठ्या प्रमाणात ते रक्षाबंधन साजरं व्हायचं त्याची सगळ्यात मोठी चर्चासुद्धा होती। मात्र त्याचं राज्यभर आता अनुकरण व्हायला लागलेलं आहे आणि त्याला कारण आहे ती लाडकी बहीण योजना। लाडकी बहीण योजना साजरी केल्यामुळे या सगळ्या राज्यातल्या महिलांचं सरकारबद्दलचं प्रेम वाढलेलं आहे किंवा प्रत्यक्षात सरकारमधल्या लोकप्रतिनिधींना भाऊ मानण्याची पद्धतसुद्धा निर्माण झालेली आहे। त्यामुळे साहजिकच या सगळ्या महिला या लोकप्रतिनिधीकडे जातात आणि त्यांना राख्या बांधतात। त्यामुळे सुद्धा या संपूर्ण रक्षाबंधन उत्सवाला एक उत्सवी स्वरूप निर्माण झालेलं आहे आणि त्याचेच परिणाम आज सुद्धा छत्रपती संभाजीनगर शहरात पाहायला मिळाले। कॅमेरामॅन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।